माऊली रेसिडेन्सी भव्य फ्लॅट विक्री सुरू. तुमच्या स्वप्नातील घर आता सत्यात. साकूर येथील प्राइम लोकेशनवर माऊली रेसिडेन्सीमध्ये हक्काचं घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी. मुख्य वैशिष्ट्ये: रेडी पोझिशन, हायवे टच लोकेशन, 24 तास पाणी पुरवठा, मार्केट, मंदिर, हॉस्पिटल आणि शाळा हक्केच्या अंतरावर, लिफ्ट सुविधा, निसर्गरम्य वातावरण, पारदर्शक व्यवहार. त्वरा करा, मोजकेच फ्लॅट शिल्लक. आजच संपर्क करा 99 22 36 41 87. पत्ता: इंद्रनगर, साकुरी. स्वप्नातील घरासाठी योग्य निवड माऊली रेसिडेन्सी. जैन धर्माचे 24वे तीर्थकर भगवान महावीर यांच्या 2624व्या जयंतीनिमित्त मंगळवार 31 मार्च 2026 रोजी राहता येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासमोर भगवान महावीर जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसा, सत्य आणि करुणेचा संदेश आजच्या काळातही मानव जातीसाठी मार्गदर्शक असल्याचं प्रतिपादन यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राहता नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉक्टर स्वाधीन गाडेकर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की भगवान महावीरांनी जगाला शांतता, अहिंसा आणि जगावं जगू द्या हा मोलाचा संदेश दिला. या संदेशाचं पालन करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यावेळी त्यांनी जैन बांधवांना आश्वस्त केलं की समाजाच्या कुठल्याही समस्या किंवा कामांसाठी नगर परिषदेचे सर्व लोकप्रतिनिधी सदैव तत्पर राहतील. जैन समाजाच्या प्रदीर्घ मागणीची दखल घेत डॉक्टर गाडेकर यांनी मोठी घोषणा केली. नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जैन समाजासाठी भव्य जैन स्थानकाची उभारणी करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली. नगरसेवक प्रवीण रुनवाल यांनी नगराध्यक्षांच्या या शब्दाचं स्वागत केलं. जैन समाजाच्या वतीनं स्थानकासाठी प्रस्ताव दिल्यास नामदार विखे पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या सकारात्मक भूमिकेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ, मुख्याधिकारी वैभव लोंढे, नगरसेवक गोटू बोरकर, ऋषिकेश पाळंदे, प्रभाकर आर्णे, सुयोग शेळके, प्रदीप बनकर, नितीन गाडेकर, शशिकांत लोळगे, शुभम मुर्तडक, गणेश निकाळे, मनीष चितळकर, जैन समाजातील प्रतिष्ठित उद्योजक रमणलालजी रुणवाल, घोटूशेठ रायसोनी, प्रफुल्लजी पिपाडा, राजेशजी भन्साळी, पारसजी धाडीवाल, प्रवीणजी डुंगरवाल, नंदलालजी डुंगरवाल, महावीरजी पिपाडा, मनोज पिपाडा, गोपीशेठ पिपाडा, चेतन रुणवाल, अजित धाडीवाल, सचिन अग्रवाल, अभय रुणवाल, कमलेश रुणवाल तसेच यावेळी जैन युवक मंडळाचे सदस्य आणि राहता परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन समाजातील तरुणांनी विशेष परिश्रम घेतला. राहता शहरातील सर्व जैन बांधव आणि सर्व नागरिकांना भगवान महावीर जयंतीच्या मी सर्वप्रथम राहता नगर परिषदेच्या वतीने सर्व सन्मान्य नगरसेवक, मुख्याधिकारी साहेब यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. भगवान महावीरांनी जगाला दिलेला शांतीचा, अहिंसेचा आणि जगा आणि जगू द्या हा संदेश या ठिकाणी आपण या भगवान महावीरांच्या संदेशाचं आपण पालन करून या ठिकाणी आज राहता शहरामध्ये आपण सर्व या ठिकाणी काम करत आहोत. मी जैन समाजाला, जैन बांधवांना या ठिकाणी राहता नगर परिषदेच्या वतीने ग्वाही देतो की आपल्या कुठल्याही समस्या असतील, त्या ठिकाणी आपली कुठलीही कामं असतील, राहता नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक ते सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतील. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री सन्माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील व सन्माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आपण जैन समाजाच्या वतीने जर प्रस्ताव या ठिकाणी नगर परिषदेकडे दिला तर नक्कीच जैन बांधवांसाठी, जैन समाजासाठी या ठिकाणी जैन स्थानकाची उभारणी या ठिकाणी नगर परिषद करेल अशी मी आपल्या सर्वांना सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रथम आज सर्व राहतावासियांना व समस्त जैन समाजांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. महावीर स्वामींचा संदेश जगा आणि जगू द्या या शब्दनिष्ठ हा संदेश नसून या शब्दाचं अनुकरण सर्वांनी करावं आणि अहिंसाच्या मार्गावर सर्वांनी चालावं, जेणेकरून आपली व सर्वांची प्रगती होईल आणि शांततेने सर्व सृष्टीवर, सर्व पृथ्वीतलावर सर्व जीव सुखाने जगतील अशी सगळ्यांनी या प्रकारे वागावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि अध्यक्ष साहेबांनी जे आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली का जैन समाजाच्या आज काही जागेचा जर प्रस्ताव किंवा कुठली गरज असल्यास जर तुम्ही नगरपालिकेला प्रस्ताव दिला तर माननीय जलसंपदा मंत्री नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील तसेच सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला ग्वाही दिली का जैन समाजाला मी जागा उपलब्ध करून देईल, जेणेकरून जैन समाजाकडे जी आज खामी आहे, ज्या गोष्टीची आमच्याकडे अपूर्तता आहे, समाज इतका मोठा झालेला आहे का आम्हाला जागा फार कमी पडते,
पण आज साहेबांच्या माध्यमातून जे अध्यक्षांनी आम्हाला ग्वाही दिली याबद्दल मी त्यांचा फार फार आभार मानतो. समाजाच्या वतीने सुद्धा त्यांचे खूप खूप आभार आणि इथं सगळे उपस्थित असलेले सर्वांचे मी जैन समाजाच्या वतीने आभार मानतो.